या देशामध्ये धर्मांतर बंदी कायदा आला पाहिजे, परंतु या देशामध्ये धर्मांतर बंदी कायदा होत नाही का? तर हे जर काम हिंदूंनी करायला सुरुवात केली असते, काही मुसलमान काही ख्रिश्चनांना जर हिंदूंनी पाठवायला सुरुवात केली असती, हिंदूंनी त्यांचं जर धर्मांतर सुरू केलं असतं, ताबडतोब या देशामध्ये कायदा आला असता. परंतु ख्रिश्चन मिशनरीना पोषक असं वातावरण निर्माण व्हावं म्हणून या देशामध्ये धर्मांतराचा कायदा नाही. आज आमच्या धर्मातून अनेक लोक आरती म्हणजे उपासनेच्या नावाखाली धर्मांतरित होत आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शासनाचं लक्ष नाही, कंट्रोल केलं जात नाही आहे आणि हिंदूंचं खच्चीकरण चाललं. यासाठी आम्ही हाही उपक्रम हातामध्ये घेतला आहे की ज्या हिंदूंना पुनश्च आपल्या हिंदू धर्मामध्ये सन्मानाने यायचं आहे त्यांना हिंदू धर्मामध्ये त्याचं शुद्धीकरण करून आम्ही धर्मामध्ये घेतो आहे. आज या ठिकाणी जो सोहळा झाला आहे या सोहळ्यामध्ये 3705 जी वधूवर आहे ही नेमकी कुठली आहे तर ती अशीच आहेत की आम्ही 1,40,530 कुटुंबांना जे हिंदू धर्मात परत आणलेलं आहे, जे मुळात हिंदू होते ईसाई बनले होते, त्यांना त्यांच्या इच्छेनं शुद्धीकरण करून घेतलेलं आहे. तर अशांची मुले यांचा शुद्धीकरण म्हणजे यांचा हा विवाह सोहळा रोटीबोटी व्यवहार याला आम्ही म्हणू. तर रोटीबेटी व्यवहार करून आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला घाबरायची गरज नाही, आम्ही नुसतं शुद्धीकरण करून आपल्याला घेत नाही आहे, तर आम्ही तुम्हाला रक्ताचं नातं प्रस्थापित करून हिंदू धर्मामध्ये घेतो. तर घाबरायची गरज नाही, आपण जरूर या हिंदू धर्मामध्ये पुनश्च येऊ शकतो. कवर करा.